जालना जिल्ह्यात वायुवेग पथकाचे कौतुकास्पद काम, अवैध वाहतूक करणाऱ्यावर आरटीओची धडक कारवाई। जालना जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले वायुवेग पथक अपघातग्रस्तांसाठी तात्काळ मदत करून जीव वाचवण्यात अग्रेसर ठरत आहे। आतापर्यंतच्या अनेक गंभीर अपघातांमध्ये या पथकाने दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता कौतुकास्पद ठरत असून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात पथक यशस्वी ठरत आहे। महामार्गावर अपघात झाल्यानंतर पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं। ग्रामीण भागात झालेल्या एका भीषण अपघातातही योग्य वेळी प्राथमिक उपचार आणि वेळेवर हॉस्पिटलपर्यंत पोहोचवल्याने या अपघातग्रस्तांचे प्राण वाचले। अपघातग्रस्तांसाठी हे पथक म्हणजे जीवनदायी ठरत आहे असे प्रत्यक्ष अनुभवातून स्पष्ट झाले आहे। वायुवेग पथक अपघातग्रस्तांसाठी मदत करण्याबरोबरच वाहतूक शिस्त राखणे व नियमांचे पालन सुनिश्चित करणे यासाठीही सक्रिय आहे। 6 जून 2025 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी, पाथरवाला, पाचोड, शहागड, मंठा, हसनाबाद आणि राजूर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत तब्बल 38 टिप्पर वाहनांवर कारवाई करून 5,48,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। तसेच 3 वाहनं थेट जप्त करण्यात आली। क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, विनापरवाना व विना नोंदणी वाहने, विमारहित व कालबाह्य फिटनेस प्रमाणपत्र असलेली वाहने, धोकादायक चमकदार लाईट्स व विना रिफ्लेक्टर वाहने ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे, श्रीमती संजीवनी चोपडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल राजपूत, राजकुमार मुंडे, श्रीमती राधा साळुंके आणि चालक आसाराम घुले, भागवत पारिसकर यांच्या पथकाने केली। विनयभंग करणाऱ्यावर सातत्याने कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलं। या मोहिमेबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितलं की वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाई पुढेही केल्या जातील। नागरिकांनी कायद्याचं पालन करून सुरक्षितेस हातभार लावावा। जालना जिल्ह्यातील या धडक कारवाया आणि वायुवेग पथकाचे अपघातग्रस्तांना दिलेले जीवनदायी सहकार्य यामुळे एकीकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये सजगता वाढत असल्याचे दिसून येत आहे। तास पळून जाते ते पण येते ना गाडी। हाँ येते गाडी बोलवली का नाही? बोलवली गाडी